नमस्कार. कधी विचार केलाय आपल्या पायाखाली नक्की काय दडलंय? आज आपण जमिनीच्या आत लपलेल्या पाण्याच्या एका अद्भुत अदृश्य जगाचा शोध घेणार आहोत. चला, भूगर्भातील पाण्याबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया. बरं, सगळ्यात आधी एक प्रश्न. जमिनीखाली खरंच एखादा समुद्र आहे का? म्हणजे आपल्या पायाखाली खोलवर कुठेतरी एखादा महासागर दडलेला आहे असं अनेकांना वाटतं. चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर सुरुवातच करूया एका मोठ्या गैरसमजापासून, कारण जमिनीखालच्या पाण्याबद्दल आपण जे काही इमॅजिन करतो ना, ते बहुतेकदा खरं नसतं. आपल्याला काय वाटतं की जमिनीखाली एक मोठी गुहा असेल आणि ती पाण्याने तुडुंब भरलेली असेल, पण खरं तर तसं काहीही नाहीये. वास्तव खूप वेगळं आहे. जमिनीखालचं पाणी म्हणजे काय, तर माती आणि खडकांच्या अगदी लहान लहान छिद्रांमध्ये अडकलेलं पाणी, अगदी एखाद्या मोठ्या स्पंजसारखं. कल्पना करा, एक प्रचंड मोठा स्पंज जमिनीत आहे आणि त्यात पाणी भरलंय. आणि ही जी स्पंजसारखी रचना आहे ना, ती खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. कारण त्यामुळेच तर आपली पृथ्वी आतून खचून पडत नाही. नाहीतर विचार करा, एक मोठी पोकळी असती तर सगळं आत कोसळलं असतं. ही रचना पृथ्वीला एक प्रकारचा आधार देते. चला तर मग आता एक छोटासा प्रवास करूया पृथ्वीच्या आत. बघूया तरी वेगवेगळ्या खोलीवर पाणी नेमकं कसं सापडतं. सगळ्यात वरचा थर जिथे आपण सगळे राहतो त्याला म्हणतात क्रस्ट किंवा भूकवच. आपण विहिरीतून, बोरवेलमधनं जे पाणी काढतो ना, ते याच थरातून येतं. इथे पाण्याच्या साठ्यांना अक्विफर्स असं म्हणतात. आता याच्याही खाली गेलं की लागतो मेंटल, म्हणजे पृथ्वीचा मधला थर. इथे इतकी प्रचंड उष्णता आणि दाब असतो की पाणी द्रवरूपात राहणंच शक्य नाही. म्हणजे नदी किंवा तलावासारखं पाणी इथे असूच शकत नाही. मग प्रश्न पडतो की पाणी आहे तरी कसं? इथेच खरी गंमत आहे. मेंटलमध्ये पाणी एका खास खनिजात अडकलेलं असतं, ज्याचं नाव आहे रिंग वुडाईट. हे इतकं स्पेशल खनिज आहे की ते प्रचंड दाबाखाली पाण्याला आपल्या आत, आपल्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्येच पकडून ठेवतं. म्हणजे पाणी खनिजाचाच एक भाग बनून जातं. कमाल आहे ना? आणि आपल्या या प्रवासाचा शेवटचा थांबा पृथ्वीचा गाभा म्हणजेच कोर. इथलं तापमान तर विचारूच नका, अगदी सूर्याच्या पृष्ठभागा इतकं गरम. मग साहजिकच आहे, इतक्या उष्णतेत पाणी कोणत्याही स्वरूपात टिकूच शकत नाही. इथे पाणी नाही. बरं, हे सगळं जमिनीच्या आत घडतंय, पण त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? जमिनीखाली लपलेल्या या पाण्याच्या सिस्टमचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध आहे? चला, तेच बघूया. आता विचार करा, आपण मगाशी त्या स्पंजबद्दल बोललो. जर त्या स्पंजमधून आपण खूप जास्त पाणी बाहेर काढलं तर काय होईल? होतं काय की आपण जमिनीतून खूप पाणी उपसतो, पण पावसाचं पाणी जमिनीत मुरून ती जागा भरली जात नाही. मग ते स्पंजमधले जे छिद्र आहेत ना, ते रिकामे होतात. त्यामुळे खालचे थर कमकुवत होतात आणि एकमेकांवर दाबले जातात. आणि त्याचा परिणाम? जमिनीची पातळीच खाली खचते. यालाच लँड सबसिडन्स म्हणतात. मेक्सिको सिटी आणि कॅलिफोर्नियासारख्या अनेक ठिकाणी ही एक मोठी समस्या बनली आहे. आता एक इंटरेस्टिंग कोड आहे. विहिरीचं पाणी उन्हाळ्यात एकदम थंडगार आणि हिवाळ्यात एकदम उबदार का वाटतं? हा अनुभव जवळपास सगळ्यांनाच आला असेल, बरोबर? पण असं नेमकं का होतं? याचं गुपित एका आकड्यात आहे. जमिनीखालच्या पाण्याचं तापमान आहे ना, ते वर्षभर जवळजवळ सारखंच राहतं, साधारणपणे 20 ते 25 डिग्री सेल्सिअस. आता बघा गंमत. उन्हाळ्यात बाहेरचं तापमान असतं 40 डिग्रींच्या वर. त्या मानाने 22 डिग्रीचं पाणी आपल्याला कसं वाटणार? एकदम थंड. आणि याच्या उलट हिवाळ्यात बाहेर 10 डिग्री थंडी असते, तेव्हा तेच 22 डिग्रीचं पाणी आपल्याला गरम किंवा उबदार वाटतं. म्हणजे पाणी तेच आहे, त्याचं तापमानही तेच आहे, बदलतो तो फक्त आपला अनुभव, कारण बाहेरचं तापमान बदललेलं असतं. तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते, ती म्हणजे जमिनीखाली पाण्याचं एक खूप नाजूक आणि महत्त्वाचं बॅलन्स आहे. यालाच आपण असंही म्हणू शकतो की पृथ्वीखाली कोणताही महासागर नाही, तर माती आणि खडकांच्या छिद्रांमध्ये लपलेलं पाण्याचं एक अत्यंत संतुलित जाळं आहे. आणि हेच जाळं आपल्या ग्रहाला स्थिर ठेवण्याचं काम करतं. खरं तर हे एकच वाक्य या सगळ्याचा सार सांगून जातं. आणि मग शेवटी एकच प्रश्न उरतो, निसर्गाने तयार केलेलं हे इतकं नाजूक संतुलन जपायचं कसा? ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, पण आपण ती पार कशी पाडणार यावर विचार करायला हवा. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा.